कोल्हापूर सांगली महामार्गावर पुलाची शिरोली इथल्या रिगल सिरामिक्सच्या गोदामाला शुक्रवारी रात्री 8:30 वाजता भीषण आग लागली। या आगीत दुकानातील उच्च प्रतीचं आणि किमती सिरामिक्सचं साहित्य जळाल्यानं 80 लाखांचं नुकसान झालं। अग्निशमन दलाच्या गाड्यांनी वेळेवर घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली। कोल्हापूर सांगली राज्यमार्गावर पुलाची शिरोली इथं असलेल्या मार्बल लाईन मधील रिगल सिरॅमिक्स या दुकानाच्या गोदामाला शुक्रवारी रात्री अचानक आग लागली। या आगीत गोदामातील महागडं सिरॅमिक्स साहित्य जळून सुमारे 80 लाखांचं नुकसान झालंय। अग्निशमन दलानं वेळेवर घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली, तर या आगीची तीव्रता पाहून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच वीज पुरवठा खंडित केल्यामुळे मोठा अनर्थ टळला। दरम्यान दुकानात आग लागल्याचं शेजारील वॉचमन राजेंद्र काळे यांनी पाहिलं। त्यांनी दुकान मालक राजन जालावडिया यांना कळवलं, तसंच पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग आटोक्यात येत नव्हती। पाहता पाहता आगीनं रौद्ररूप धारण केलं। गोदामात सिरॅमिक्सच्या वस्तूंसह मोठ्या प्रमाणात पॅकिंगचं साहित्य असल्यानं आग झपाट्यानं पसरली। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं, त्यामुळे शेजारील इतर दुकान आणि मालमत्तेचं संरक्षण झालं। तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं या भागातील वीज पुरवठा खंडित केल्यामुळे आगीचा प्रसार टळला। कर्मचाऱ्यांच्या या कार्यतत्परतेचं सर्वत्र कौतुक होतंय। या आगीत फर्निचर, सिरॅमिक्स साठा आणि गोदाम शेडचं मिळून 80 लाख रुपयांचं नुकसान झालंय। इथून आतापर्यंत ही आग पूर्णपणे विझून झालेली आहे। त्याच्यानंतर आम्हाला सपोर्टला पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे स्थानिक नागरिकांनी परत कागल MIDC मधनं पण एक गाडी बोलवली। त्या गाडीच्या पाण्याच्या साहाय्याने पूर्ण आग 100% विझवलेली आहे। आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त होतोय। ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनचे नवनाथ साबळे, ड्रायव्हर वामन चौरे, निलेश तांडेल, संभाजी शिंगारे, फायरमन ढेपले, आयुष आदवाडे, मंगेश पालशेतकर, फैजान जमादार, वीज वितरणचे मेहबूब खुटेपड, अजम फकीर, योगेश पुजारी यांनी प्रयत्न केले।